विश्रांतीं परमां प्राप्ता उदासीन्य यथा तथा सुख दुःख दोषायां ब्रह्मा तदा आनंदय तत्परा विश्रांतीं प्राप्ता विश्रांती प्राप्त झालेला उदासीन्य यथा तथा ज्या काही अवस्था सांगितल्या ना त्याच्यामध्ये जागृती स्वप्न सुषुप्ती तुष्णी अवस्था म्हणजे उदासीन अवस्था. हल्ली आता आपल्याला जे आहे ते कोणती अवस्था आहे जागृती या अवस्थेमध्ये सगळा ईश्वर धर्माशी आपला संबंध असतो, व्यावहारिकता असते. ईश्वरकृत पदार्थाची आणि व्यवहार असतो त्याला जागृती म्हणायचा. मनकल्पित पदार्थाशी व्यवहार असतो त्याला कोणतं म्हणायचं? स्वप्न म्हणायचं. आणि हा सगळा व्यवहार लय झालेला असतो त्याला सुषुप्ती असं म्हणतात. असं 3 अवस्था आहे, जागृती, स्वप्न आणि आता त्याच्यामध्ये तुष्णी अवस्था म्हणतात, तिला उदास अवस्था म्हणतात. उदास अवस्थेमध्ये काय विषय नाही पण आनंद आहे त्याला म्हणायचं उदास. उदाहरणार्थ आपण झोपेतून उठून बसलो, काही काळपर्यंत कोणती अवस्था असते? जागृती केव्हा? ज्या वेळेला प्राण नेत्रात असतो त्यावेळेला कोणती अवस्था? जागृती. कंठामध्ये असतो स्वप्न अवस्था, हृदयामध्ये असतो 3 अवस्था. मग जागृती अवस्थेमध्ये सगळं शिकतात आत्म्याचं. कुठेही माणसाला काठार उचला तर त्याची संवेदना होत असते. उदासीन अवस्था. पण या सगळ्या अवस्था कोणापासून मुख्य केंद्र कोणतं आहे त्याचं? ब्रह्मानंद. विश्रांती परमा प्राप्त औदासीन्य यथा तथा. उदासीन अवस्थेमध्ये भक्त ऐसे जाणाची देई. उदास कोणाला म्हणत असतात बरं का? आपल्याजवळ आहे पण ती वस्तू आपली नाही त्याला काय म्हणायचं? उदास. आपल्याजवळ आपली वस्तू आहे मग आसक्ती नावाची असते वस्तू. उदाहरणार्थ पोस्टमास्टर आपल्याला पोस्टमन पैसे घेऊन आला, पैसे कोणाजवळ आहे? पण तो त्या पैशाच्या विषयी कसा आहे तो? उदास आहे. जवळ आहे पण वृत्ती कोणती आहे? ह्या पैशाची आपला काही संबंध ज्याची मान्यता असेल त्याला उदास म्हणतात. शरीरातच राहतो पण शरीराशी कसं उदास राहत होतं. काय म्हटलं काय आहे त्याला उदास अवस्था असं म्हणतात. बरं, भक्त ऐसे जाणाचे देव उदास. आणखी एक विषय सदा नाम गोष करू हरी कथा सर्व सुख द्यालो सर्व असो ऐसा गोठे देहीच देही बघू याला म्हणा. कशा करता याला मनोदासीन्य येतात होता. त्या अवस्थेमध्ये सुद्धा आनंद आहे. विषय नाही पण काय आहे? आनंद आहे. व्यावहारिक अवस्थेमध्ये आनंदाकरता कशाची अपेक्षा असावी लागते? विषयाची अपेक्षा असते. वेळभर चहा नाही आला तर आनंद होत असतो का? मग चहा आनंद देत असतो, वृत्ती अंतर्मुख करतो. चहाचा आनंद वृत्ती काय करतो? तो चहा पिता जर अगदी उष्ण असला आणि थोडी बशी काय झाली अशी झाली सगळ्या अंगावर पडला त्याची प्रारंभ त्या चहाचे गुणानुवाद घात होता. वा काय सुंदर चहा झाला आणि पालथा पडल्यानंतर सगळा चहा म्हणलं फेकून नाही चहा. म्हणून खरा वेदांताचा सिद्धांत आहे विषयामध्ये आनंद नाही. मग म्हटलं विषयाच्या द्वारा होते याची वाट काय? विषय फक्त काय नाही वृत्ती अंतर्मुख करतात. काय करतात? अंतर्मुख झालेल्या वृत्तीमध्ये जो आनंद असतो तो विषयाचा नसून कोणाचा आहे? आत्माचा आनंद स्वरूप आहे म्हणून आनंद आहे. साखर गोड आहे म्हणून इतर पदार्थ गोड आहे. साखरेत जर गोडी नसती तर श्रीखंड गोड झालं. आत्मा जर आनंद स्वरूप नसता किती विषय जरी मिळाले असते तरी आनंद प्राप्त झाला. आनंदाचं केंद्र कोण? आत्मा. एक दृष्टांत देऊ.
सुखदुःख दशायाम तदा आनंदायक तत्परा. माझा विश्रांतीला प्राप्त झालेला पुरुष उदासीन अवस्थेमध्ये सुखदुःख दशाया, त्या सुखही नाही आणि दुःखही नाही अशी जी अवस्था त्याला उदास म्हणतात. उदास अवस्थेमध्ये दशाया तदा आनंदायक तत्परा. तो काय करतो, या अशा उदास विषय नसताना सुद्धा आनंद आहे, म्हणून आनंदाचं केंद्र कुठंतरी असलं मग तो आनंद प्राप्त करतो. उदास अवस्थेतला आनंद काय करतो, टाकतो आणि मुख्य आनंदाकडे काय घेतो, ओढ. त्याचं केंद्र उदासीन अवस्थेत आनंद आला, कुठून नळामध्ये पाणी आलं, मला नळाचं पाणी लोखंड कुठं पाणी देत असतं. मग ते टाकीतून आलं, टाकीत कुठं येणार, नदीतून नदीत तरी कुठून आलं, ढगात तरी कुठून आलं. मग सगळं केंद्र कुठं आहे आणि जवळ मिळते कुठं, तिथं. म्हणून आलेला आनंद कोणाचा आहे, मुळात केंद्र कोणतं आहे, ब्रह्मा. त्याला ब्रह्मानंद असं म्हणतात. ब्रह्म जे किम स्वरूप आहे, म्हणून तो कोणत्या आनंदाची इच्छा करत असतो. उदासीन होत असला आनंद टाकतो आणि मुख्य आनंदाकडे काय घेतो. म्हणलं ते आनंद आपण काय केला पाहिजे, त्याला एक दृष्टांत देऊन आज सिद्धांत सांगितलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये बाया पतिव्रता माऊली ह्या काय जात असे नाही, सती जायच्या ना. सती जायच्या म्हणजे ते एक अवघड क्रिया असे बघा. जावेताच्या वंश आहे, मग तो यजमान संपला ना, हे 2-3 पेड तुम्हाला माहिती आहे. उच्च पतिव्रता कशी, मध्यम कशी वगैरे. उच्च तिला म्हणत असतात पती वारला इतकं नाव ऐकल्याबरोबर ही सुद्धा संपली. पतीचेही वर्तमान जयाचे जी नाही. आणि दुसरी पतिव्रता म्हणजे बरं का, ती सुद्धा अग्नीमध्ये टाकते. काय टाकते, उडी टाकत असते. मग ते पती असतो ना, त्याचं प्रेत जाळायचं असतं ज्या सरणामध्ये, त्या सरणामध्ये ती काय घेते, जावे त्याच्या वंश. पण उडी घेण्याच्या पूर्वी तिचं काय ओटी भरतात, तिला काय कुंकू अमकं तमकं दागिने वगैरे. मग आता हे सगळे कुंकू म्हणा, मोठं वस्त्र म्हणा, तिला जरी आणखी पक्वान्नाचं जेवण जरी देत तिला असलं, आनंद आहे का तिला. मग तिला वाटते या प्रतिबंध करतात, हे उडी घालण्याकरता काय करतात. मग तिला आवड कशाची असते, पतीबरोबर सती झालेली. मग ती सगळ्या प्रतिबंधाला काय करते, बाजूला काय आणि कुठं उडी घेते. तो दृष्टांत अग्निप्रवेश हेतु दी शृंगारे यादृशी तथा धीरस्य उदिते विषय अनुसंधान विरोधिनी. अग्निप्रवेश हेतु दी शृंगारे यादृशी तथा. अग्निप्रवेश हेतु तिला सरणामध्ये काय करायचं आहे, प्रवेश करायचा आहे. शृंगारे यादृशी तथा. प्रवेश करण्याच्या अगोदर तुला शृंगार करत असतात. काय करतात, मग शृंगाराकडे लक्ष आहे का, उडी टाकण्याचं आवड आहे, जावे त्याच्या वंश आहे. आपल्याला नुसतं उदबत्तीची काडी असेल. जिवंतपणे अग्नीमध्ये हे टाकणं जावे त्याच्या वंश आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी, आई वडिलांनी सुद्धा जिवंतपणे त्रिवेणी संगमामध्ये काय दिलं. एवढं संकट माणसावरती आलेलं आहे का. साधू संतांवरती जेवढे आणखी दुःखाचे प्रसंग आले, त्या मनाने आपल्यावरती दुःखाचे काय नाही. काय कर, तोंड पाहायला तयार नव्हते कोण लोक. ज्ञानेश्वर महाराज म्हणून तो कोपीत जाऊन बसले. ते मुक्ताबाईने बरोबर पाहिलं, म्हटलं ह्याच्यावरती आपले दादा
बोलत नाही, काही नाही, काही नाही, झोपले म्हणावं तर म्हटलं बसलेले आहे, काहीतरी घटना घडली असलेली आहे. आणि मग ते ताटीच्या भंग व्हा, ताटी उघडा, योगी पावन मनाचा, विश्वरावे झाले वंदे. मला तो संन्यासाची मुलं म्हणून त्यांचा धिक्कार करत असत, काय करत असत. पण म्हणून त्यांनी कशाचाही विचार न करत असताना त्रिवेणी संगमामध्ये काय घातले. मग हा जो वियोग आहे लहान मुलाला, तो थोड्या वेळापुरता आहे का कायमचा आहे. संसारामध्ये सुद्धा वियोग आहे, की बात नाही, वियोगाचा दुःख आहे. लग्न झालं म्हणजे त्या मुलीला आईवडिलाचा काय होतं, पण पुन्हा संयोग होतो. काय होतं, प्रभू रामचंद्र वनामध्ये गेले, राजा दशरथाने प्राण सोडून दिला. जरी 14 वर्ष काय होता वियोग होता, तरी संयोग आहे की पुन्हा 14 वर्षांनी भगवान कुठे आले. आणि जन्म मरणाचा कसा आहे, पुन्हा परत येतो का, गेला तो कुठे गेला ते विचार करत बसा. दृष्टांत देवाना सिद्धांत सांगितलेला आहे. म्हणून अग्नी प्रवेश, येतो अग्नीमध्ये प्रवेश करण्याचा हेतू ठेवून शृंगारे या दृष्टीला, तेव्हा पतिव्रता बाईचा शृंगाराकडे लक्ष असते का गुढी घालण्याकडे लक्ष असते. धीरस्य उद्यते विषय अनुसंधान विरोधी, धीरस्य उदितो विषय. त्याप्रमाणे आजारावरचा दृष्टांत, धीरस्य उदिते विषय अनुसंधान विरोधिनी. म्हणून स्वसुख प्राप्त होण्याला, कोणतं सुख, स्वचं सुख प्राप्त होण्याला विषयाच्या सुखाकडे काय लागते, कारण ते प्रतिबंध करते. काय करते नाही, मग खऱ्या सुखाची आवड असल्यामुळे मला याचं प्रतिबंध करते. काय समजेल, कारण ते स्वसुखाला विरोध करते. काय करते, मग आपल्याला स्वसुखा प्राप्त होत नाही, विषय सुख मध्यंतरी येतं. बघा, विषय होरी बोलले, म्हणून आपल्याला समाधीचं सुख म्हणा किंवा अन्य सुख म्हणा, विषय सुखामध्ये मन होईल. मग परमार्थ म्हणजे काय, विषय सुखातून काढायचा निकडे, यालाच काय म्हणतात परमार्थ. त्याच्याकरता आणि विरोधी सुखाकरता कशी आवड नसते, एक दृष्टांत दिलेला आहे. बघा, तो दृष्टांत कावळ्याचा दिलेला आहे. ते कावळ्याची सुद्धा अविरोधे सुखे बुद्धी स्वानंद गमागमो कुर्वंत असते क्रमादेशा काकाक्षीवत तदस्ततः. अविरोधे सुखे बुद्धी स्वानंद गमे गमो, अविरोधे सुखे स्वानंदे गमागमो कुर्वंती कर्मादेशा काकाक्षीवत. तेव्हा एक अविरोधी सुख, बरं का, दुसरं एक विरोधी सुख, आणि तिसरं कोणतं, ब्रह्मानंद सुख. हा विरोधी सुख आहे ना, प्रयत्न करून आणि आपल्याला फलाची प्राप्ती झाली तर त्याला विरोधी सुख म्हणायचं. आणि प्रयत्न न करताना प्राप्ती झाली त्याला काय म्हणायचं, अविरोधी सुख. काही प्रयत्न करताना एखादा माणूस असला, चहा घ्यायची असल्याची, दूध आणा, काय तर पावडर आणा, अमका आणा, तुमका आणा, याला काय म्हणायचं, विरोधी सुख म्हणायचं. आणि अविरोधी सुख म्हणजे या कोणत्याही प्रकारची आटाआटी नाही तर प्याला आला त्याला काय म्हणायचं. तर आणि ब्रह्मानंद कसा आहे, त्याला विरोध करणार. तेव्हा त्याच्याकरता एका कावळ्याचा दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितलेला आहे. अविरोधी सुखे बुद्धी म्हणलं, अविरोधी सुख असताना तुम्ही त्याची त्याग का करता. कोणत्या सुखाचा, अविरोधी सुख, विरोधी नाही कोणतं, अविरोधी सुख असताना देखील तुम्ही त्याग कशा करता करतात. ते म्हणलं त्याच्यापेक्षा ब्रह्मानंदाचं सुख आहे.
म्हणून हे स्वभावतः मिळाल्या सुखाचा काय करतात आणि कोणत्या सुखाची इच्छा करतात? ब्रह्मानंद. कशा प्रकारे दोन्ही सुखाला कसं जाणलेलं असते त्याच्याकरता कावळ्याचा दृष्टांत नाही का. अविरोधी सुख त्यालाही जाणलेलं आहे आणि ब्रह्मानंदाच्या सुखालाही काय केलेलं आहे? जाणलेलं आहे. तर कावळ्याचा दृष्टांत स्वानंदे गमागम अविरोधी सुखे बुद्धी. आपली जी बुद्धी असते ती स्वानंदे गमागम. स्वानंदी म्हणजे स्वचा आनंद आणि अविरोधी सुख या दोन्ही सुखाला कशी जाणते ती? कुर्वंत्यास्ते क्रमादेशा काकाक्षी विदिता. असं सांगता कावळ्याला 2 डोळे होते बघा. असं सांग दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्र आणि सीता असे बसलेले होते. सकाळच्या प्रची वेळ, सूर्योदय होण्याची वेळ, कोवळं होऊन पडलेलं होतं. वनवासातली गोष्ट आहे कुठली? ते काय सीता अशी बसलेली आहे, प्रभू रामचंद्र असे बसलेले आहे. इंद्रपुत्र जयंत नावाचं त्याचं. आणि त्याला बरं मग बुद्धीने कसा होता तो? वाईट होता. मग त्याने काय केलं? कावळ्याचं रूप धारण केलं. कोणाचं? आणि आईसाहेबाची छेड केली. काय केली? हे कोणी पाहिलं? प्रभू. गुन्हेगाराला काय केलं पाहिजे? मग देवाने काय केलं? एक असं दुष्ट बुद्धीचा होता. कोणत्या बुद्धीचा आहे? पोरगा इंद्राचा पण दुष्ट बुद्धीचा आहे. पोरगा गरीबाचा पण सज्जन आहे. त्याला महत्व आहे. अलीकडे बोलून येतो जेवढे आधी कीर्तनात सांगायचं नाही. जेवढे श्रीमंताचे पोर असताना उन्मत्त असतात आणि गरीबाचा पोरगा नम्र असतो. जाऊ द्या. मग ते काय झालं? दर्प घेतला असा, त्याला मंत्र टाकलं, त्याला काय हे झाली पाहिजे. मग तो इंद्रपुत्र काय झाला? कावळा झाला हाताला. मग तो घाबरला. काय झाला? कावळा झाला, घाबरला. आणि तो आपल्या स्वतःकडून ते दुःख निवृत्त होईला. पुढे दुसऱ्यांचा आश्रय करायला लागला. इंद्राचा मुलगा असल्यामुळे देवदेवताकडे सर्वांनी सांगितलं, म्हटलं तो रामाचा बाण आहे बरं का. तो तुझा दर्भ आहे, तो कोणाचा आहे? रामबाण असं म्हणतात ना, जे कधी आपलं काम केल्याशिवाय जात नाही त्याला कोणतं औषध मिळेल? तो म्हणलं आपलं काम करणारच आहे. सगळ्याला शरण गेला, पण सर्वांनी एक वाक्य सांगितलं, तू जाणे तुझं काय झाले. मग आता काय करायचं? मला कोणाला शरण गेलं पाहिजे? रामाला. कोणाच्या शापामुळे आणखी कावळा झाला होता? रामाच्यामुळे. आणि त्यालाच काय करायचं होता? पण दुसरा काही नाही, पर्याय नाही. मग गेला, गयाबया करायला लागला. म्हणला रामाने सांगितलं, म्हटलं हे पहा आमचा बाण. ते म्हणलं रघुकुल येते याही जरी आई. ते म्हणलं काम केल्याशिवाय. मग तो फारच गयाबया करायला लागला. म्हणजे आंधळ्या माणसाच्या जगांमध्ये 60 हिस्से बाद असते बघा. आंधळी माणसं परतंत्र असतात. काय असतात? डोळे. सगळ्या इंद्रियामध्ये महत्त्वाचं साधन कोणतं आहे? डोळे जर गेले तर शिक्षण काय झालं? संपलं. मग ते रामाला दया आली. म्हणला हे पाहिजे एक डोळा तुझा तसाच ठेवतो, एक डोळा मात्र. पण तो कावळा इतका हुशार आहे, दृष्टी एकच डोळ्यात आहे, पण असा फिरवतो की लोकांना कळतो. पक्षामध्ये चालाक्य पक्षी कोण आहे? पशुमध्ये कोला. काय झालं त्या पाठामध्ये बघा, आम्ही सहज सांगितलं पक्षामध्ये कोण आहे? कोला. कोऱ्या नावाचा एक पोरगा होता. म्हटलं
व्यक्तीचा दोष नाही सांगितला. कोण आमचा कोला म्हणजे कुठला आहे राहणार नाही. जाऊ द्या दृष्टांत. कुर्वंत असते क्रमादेश काकाशिवाचा. तेव्हा हे विषय सुख आहे, हे ब्रह्मसुख आहे, हे कोणाला कळते? तत्ववेत्ताला. आपल्याला एकच माहिती आहे, कोणतं सुख? विषय. त्यांना दोन्ही सुख माहिती असतात, विषय सुख आणि मग त्या कावळ्याची दृष्टी जशी दोन डोळ्यामध्ये फिरते त्याप्रमाणे. आणि तत्ववेत्या पुरुषाला विषय सुखही माहिती आहे, तुम्हाला गेलं की. पण त्याच्यात आणि आपल्यात कोणता फरक आहे? विषयामध्ये असलेलं सुख हे विषयाचं नसून कोणाचं आहे? ही दृष्टी कोणाची आहे? आणि आपल्याला काय विषय हे सुख कोणाचं आहे? कुत्रा सुख आहे तो एखाद्याला हाड चिघळत असला म्हणजे त्याच्या दाढीला लागते, आणि दाढीला लागल्यानंतर दाढीचं काय निघते? पण त्याला असं वाटत असते रक्त फुटलं आहे हाडातला, पुन्हा 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 चिघळतो, पण हाड काय करीत नाही. त्याप्रमाणे आपली वृत्ती असते. महाराजा जरी टेकला तरी विषय सेवन केल्याशिवाय राहत नाही. एक दारोड्या माणूस वेळेवर ते मरायला लागला, शेवटी काहीतरी तीर्थ बाजावं लागतं ना महाराजाला. नाही व्यवहार आहे ना, तुळशीचं पान म्हणा किंवा काही म्हणा, लोकांना कळून चुकतात आहे काय झालं. तीर्थ वगैरे आणून दिलं. मग तीर्थ आणण्याकरता पाठवलं. म्हणलं हे तीर्थ आहे काही? म्हटलं तीर्थ नाही घेत, दारू घेत. जाऊ त्याच्या मावसा मला ते दृष्टांत आहे. काकायव एकस्य दृष्टी एक काकस्य, एकाैव दृष्टी काकस्य वाम दक्षिण नेत्रयोः यातायात्यम आनंदाद्वय तत्वविदं प्रति. ज्याप्रमाणे कावळ्याला एकच दृष्टी असते, वाम आणि दक्षिण, उजवा डोळा आणि डावा डोळा आहे का, पण तो काय करत असतो? दृष्टी आहे काय, पण दोन्ही डोळ्यामध्ये काय करतो? तो फिरवतो. यातायात अनेक आनंदद्वय. त्याप्रमाणे तत्ववेत्ता पुरुष हे विषयाचे सुख आहे, हे कोणतं सुख आहे? दोन्ही सुखाला काय करतो? त्याप्रमाणे आनंदद्वय तत्वविदो तत्ववेत्ता पुरुष. आनंदद्वय म्हणजे निर्विषय सुख आणि विषय सुख, या दोन्ही सुखाला काय करतो? तो जाणतो. अशी कोण जाणते? बुद्धी जाणते. व्यवसायात्मिका बुद्धी रेख ध्यायते विषयांपण संगती. जाणण्याचं काम कोण करत असते? आणखी पुन्हा विचार केलेला आहे, अधिक विचार कधी करू.